आज आपण मार्केट यार्ड या भागात आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या परिसरात आहोत. वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत कपिल शिवशरण यांच्यासोबत बोलणार आहोत. इथल्या समस्या काय आहेत आणि इथल्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात, निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांना काय उपाययोजना किंवा त्यांच्या समस्या कशा सोडवणार आहात त्याबद्दल त्यांच्याशी बोलणार आहोत. आज त्यांच्या घराजवळ आपण थेट आलेलो आहोत. इथे घराजवळ तुमच्या तिथं आपण आलेलो आहोत. इथल्या समस्या ज्या आहेत मूळ गेल्या कित्येक वर्षांपासून त्या कशा स्वरूपाच्या आहेत आणि त्या आजपर्यंत सोडवल्या गेलेल्या आहेत का नाही आहेत किंवा कशामुळे सोडवल्या गेल्या नाही आहेत आणि तुम्ही काय म्हणून इथे उमेदवारीला तुम्ही थांबलेला आहात वंचित बहुजन आघाडीकडून. लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा काय आहे तुम्ही काय अजून सोडवणार आहात? राजकारणामध्ये महानगरपालिकेमध्ये लोकांच्या ज्या समस्या असतात त्या वस्ती पातळीवर ड्रेनेज असतं, पाणी असतं, आरोग्य असतं, शिक्षण असतं. आरोग्य हे महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये ज्या काही तपासण्या असतात, चाचण्या असतात किंवा उपचार असतं ते सर्वसाधारण नागरिकांना, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोफत दिलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की झोपडपट्टीमध्ये राहणारे जी लहान लेकरं आहेत त्यांचं शिक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. महानगरपालिकेमध्ये त्यांना ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये त्यांची अशी अवस्था असते की ते 8वी 9वी 10वीपर्यंत येऊस्तोवर त्यांना वाचायला जमत नाही, त्यांना इंग्रजीचं कळत नाही. त्यांना शिक्षणामध्ये जी काही कॉन्फिडन्स असतं ते त्यांना येत नसल्यामुळं ते शाळेपासून लांब राहतात. 100% कार्यकर्ता बनलं पाहिजे. कार्यकर्ता हा समाजामध्ये असलेल्या समस्यांवर काम करतो, ते सोडवण्यासाठी काम करतो आणि त्याला इतर सर्वसामान्य लोकांपेक्षा त्याला अधिकचं कळत असतं, त्याच्यामुळे तो कार्यकर्ता झालेला असतो. पण हे जे राजकीय पुढारी आहेत ते कार्यकर्ता बनवत नाहीत, ते स्वतःचे चमचे बनवायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळं इथल्या पोरांचं नुकसान होतं. ते एकतर गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जातात किंवा बेरोजगार बनून आपल्या कष्ट करणाऱ्या आई वडिलांच्या जीवावर अवलंबित होऊन जातात. तर त्याच्यामुळे ही जी त्यांनी व्यवस्था बनवलेली आहे एकतर त्यांना शिक्षणापासून लांब ठेवणं, त्यांना स्वतःचं विकास करण्यापासून लांब ठेवणं हे जाणून बुजून केलेली प्रक्रिया आहे. हे याच्यावरून स्पष्ट होतं. बऱ्याच समस्या आहेत या भागातल्या. या भागात आरोग्यावर सुद्धा ते बऱ्याचशा समस्या या भागातल्या आहेत. स्थानिक जे पुढारी आहेत त्या लोकांनी आपापल्या परीने राजकारण करून, मतांचं राजकारण करून त्यांची संपत्ती वाढवली, त्यांचं राजकारण पुढे नेलं, परंतु कार्यकर्त्यांना मात्र वाऱ्यावरच ठेवलं. त्यामुळे कार्यकर्ता बनणं हे वाईट नाही आहे, कार्यकर्ता बनलं पाहिजे. परंतु आपला रोजगार आणि आपलं जे अवलंबित्व आहे, आपण ज्या आपला रोजगार किंवा आपलं घर ज्याच्यावर चालतं ते सगळं बघून आपण कार्यकर्ता बनलं पाहिजे, जागृत होऊन आपण काम केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आरोग्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या भागातल्या ज्या समस्या आहेत, हॉस्पिटलची गरज आहे का या भागामध्ये? किती लोकसंख्या आपल्या भागातली? या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर झोपडपट्टीची लोकसंख्या किती आहे आणि मोठ्या इस्पितळाची हॉस्पिटलची इथं गरज आहे का? 2001-2 मध्ये किंवा आत्ता SRHचा जो आकडा डिक्लेअर झाला होता त्याप्रमाणे इथली घरे साधारणतः 2300-2400पर्यंत, 2450पर्यंत आणि त्या मानानुसार म्हणजे तेव्हाची होती ती, आत्ता ती पार्टिशन झाली आणि याची घरं साधारणतः 3,500 ते 4,000 घरं असतील. त्या मानानुसार प्रत्येक घरामध्ये 4 जण जरी कमीत कमी पकडले आपण तर त्या मानानुसार 12,000 ते 15,000 इथली लोकसंख्या असू शकते. आता यंदा कपिल शिवशरणला उमेदवारी देण्यात आलेली वंचित आघाडीकडून. तर आता उनके साथ जो मुजम्मिल साहब जी वो भी है, अभी कुछ काम से वो अभी बाहर है, जाए भाई बातचीत हो गई, वो भी आ रहे हैं. तो ये दोनों मिलके अभी जो बस्ती का जो विकास करने के लिए और बस्ती में लोगों से मिलके अपील कर रहे हैं कि हम ये बस्ती का हल, समस्या का हल कर सकते हैं, ये अभी विश्वास दे रहे हैं. तो ऐसे लोग जाने चाहिए क्या? हमको भरोसा है
परंतु कोणीच आमची दखल घेत नाही. आमचं आयुष्य आहे तिथंच राहिलेलं आहे. आमचा लोकप्रतिनिधी हा कपिल शिवशरण यांच्यासारखा असावा असं त्यांचं म्हणणं आहे. कारण तो आमचे प्रश्न सोडू शकतो, आमचे प्रश्न हे तो मार्गी लावू शकतो, आमचे प्रश्न तो वॉर्ड ऑफिसला जाऊन महानगरपालिकेमध्ये जाऊन तो भांडू शकतो असं त्यांना विश्वास आहे. काही काय म्हणणं आहे तुमचं? गल्लीतला आहे, पळतो का तुमच्यासाठी पळतो? निवडून देणार का त्याला? निवडून देणार मत देणार का? तर काय त्या सुद्धा म्हणतात की कपिल शिवशरण यांच्यासारखे उमेदवार हे निवडून गेले पाहिजे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. चांगला म्हणजे कसं? चांगला म्हणजे आम्हाला कसं? कपिल सारखा प्रामाणिक नगरसेवक पाहिजे. आम्हाला आमच्या गोरगरिबाचा प्रश्न सोडवणारा पाहिजे आम्हाला. आजपर्यंत कुणाकडे गेले तुम्ही? आजपर्यंत कुणीच ऐकलं नाही. आम्ही आमदाराकडे हे का? आतापर्यंत कुणी ऐकलं नाही आमचं. आमच्या मुलं बाळा कामाला ही लावायसाठी आम्हाला आमच्या निवडून दिला. हो गया. साड्या द्यावा, धान्य द्यावा, हा? आणि आम्हाला काही कोणतं आहेत का त्यांच्या घरी बरोबर आहे ना? पेन्शन दिलं पाहिजे. हा? आणि वाकडची पेन्शन द्यावा 5 रुपये खायच्यावर खायला. बरोबर आहे. सांगा ना तुम्ही मला कया आम्हाला डेअरीवर हात फिरवून जाता. अहो, आता ते दुकान नाही, एवढी मोठी वस्ती आहे का इथं? आज 45 वर्ष झालं आम्हाला. आता कधी ना राशनची दुकानं नाही, साखराची दुकानं नाही, त्याचं काही नाही. गरीबाला जरा जाणार ना. हा? लाईट बिल भराय म्हातारी पद्मावतीला जाते इतकी चालत. लाईट बिल मला आता मीटर येत नाही. अंधारामध्ये एवढे दिवस होते. किती लोकांच्या संमत्या मिळालेल्या आहेत आजपर्यंत या भागात? झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही सरकारची जी योजना आहे ती 1995 मध्ये मान्य केली. ज्यावेळेस BJP सरकार व शिवसेना यांच्या अलायन्स सरकार होती त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी ही स्कीम आणली. तर ती स्कीम महाराष्ट्रातल्या प्रत्येक झोपड्यामध्ये म्हणजे भर करून पुणे आणि मुंबई या झोपडपट्ट्यामध्ये लागू झाली. तर याचं असं की झोपडपट्टीमध्ये जे राहणारे नागरिक आहेत त्यांना पक्की घरं बांधली गेली पाहिजे. ही स्कीम होती. आमच्या इथं 2008 पासून ही स्कीम चालू आहे. 2008 ते 2026 असे टोटल किती एकूण 18 वर्ष झाले या गोष्टी. 18 वर्षामध्ये इथं ना कुठली स्कीम झाली ना काय झालं ना काय. आमचा कसल्या विकासाला विरोध नाही, पण आमचं म्हणणं आहे की जनतेचे जे काही प्रश्न आहेत की तुम्ही ज्यावेळेस SRAचा सर्वे केला होता त्यावेळेस इथली कुटुंब छोटे होते. आता 30 कुटुंब मोठे झालेले आहेत. हां, त्यांचे जी काय जागेची आवक आहे तो वाढलेला आहे. तुम्ही देताय त्यांना 300 स्क्वेअर फूट, पण एकेका घरामध्ये 3-3, 4-4 कुटुंब आहेत. ते कुटुंब त्या 300 स्क्वेअर फूटमध्ये राहू शकतात का? सर्वसाधारण माणसाला कोणी विचारावं, झोपडपट्टीमधल्या नागरिकांना कोणी विचारावं. ते तुम्हाला सांगतील की आम्हाला ते परवडणारं नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट, लोक इथं गेले 40-50 वर्षापासून स्वतःचे एक छोटंसं काय राहू दे एक विश्व बनवले ते. SRAच्या स्कीममुळे इथली लोक अचानक साईडला फेकली जाणार आहेत. तर त्यांनी जे त्यांचं विश्व बनवलं आहे, त्यांचा रोजगार असेल, आजूबाजूला त्यांचं जे रोजगार उभं राहिलेलं आहे, मोलकरणी काम करणाऱ्या महिला असतील, सफाई कामगार असतील, जे किंवा छोटे व्यापारी असतील, त्यांचं जीवनामध्ये मोठी विस्कळी होणार आहे. तर या बाबतीत सरकारने लोकांशी काय हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडे काय योजना आहे, काय उपाय आहे, ते सरळ लोकांमध्ये येऊन सांगावं. आणि अजून एक ट्रान्झिट कॅम्पचा इश्यू आहे. तर ते म्हणतात ते की तुम्हाला आम्ही 6,000 रुपये देतो भाडं म्हणून. मला फक्त इथल्या कुठल्याही आजूबाजूमध्ये जे उमेदवार आहेत थांबलेले त्यांनी सांगावं की 6,000 रुपयेमध्ये आजूबाजूला कुठं घर भेटतं का भाड्याने, त्यांनी दाखवावं. आम्ही त्यांना उत्तर देऊ त्या बाबतीत. तर SRAला विकास झाला पाहिजे, विकासाला आमचा विरोध नाही,
आमचं सरळ सरळ असं म्हणणं आहे की लोकांना 550 स्क्वेअर फूटपर्यंत जागा भेटली पाहिजे आणि फक्त एकमेव वंचित बहुजन आघाडी हा एकमेव असा पक्ष आहे की झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत, जो मूलभूत प्रश्न आहे, राहण्याचा प्रश्न आहे, तो वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी उचललेला आहे आणि एकमेव बाळासाहेब आंबेडकर झोपडपट्टीमधल्या नागरिकांच्या मागे ठामपणे उभे आहेत। या राजकारणामध्ये मी फक्त इथल्या उमेदवारांना फक्त हा प्रश्न विचारू इच्छितो की त्यांनी SRA या बाबतीत का बोलत नाहीत, त्यांच्या राजकीय नेत्यांना का विचारत नाहीत, त्यांच्या राजकीय धोरणांमध्ये SRAचा म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमधले जे काही समस्या आहेत त्या समस्यांना तुम्ही तुमच्या धोरणांमध्ये का टाकत नाहीत, त्यांनी त्याचं उत्तर द्यावं। कपिल शिवशरण, ॲडव्होकेट कपिल शिवशरण याच वस्तीमध्ये राहिलेलो आहे, झोपडपट्टीमध्ये राहिलेलो आहे, जगलेलो आहे, त्यांचं जीवन मला माहिती आहे। त्याच्यामुळं मला या राहणाऱ्या वस्तीतल्या प्रत्येक नागरिकाचे, महिलेचं, पुरुषाचं, लहान पोराचं, घामाची आणि कष्टाची जाणीव आणि किंमत आहे। अजून काय प्रश्न आहे लोकांचे, मूळ प्रश्न जे आजपर्यंत लोकांमध्ये ज्या राहणीमानामध्ये किंवा सर्वसामान्यांचं जीवन उंचावण्यामध्ये अपयश आले का, काय अजून तुम्हाला वाटतं? आता आपण शिक्षणाचा प्रश्न घेऊया। सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला शाळा तर फुकटमध्ये देतो। शाळेमध्ये आम्ही काय फी घेतो का? महानगरपालिकेची शाळा म्हणते ते, शाळेमध्ये कोण फी घेतात का? 10वीपर्यंतचं शिक्षण आम्ही तुम्हाला मोफत देतो, ते फक्त सांगायला मोफत देतात, पण शिक्षण हे इतकं लो क्वालिटीचं देतात की त्यांना नंतर पुढं शिकूशीच वाटत नाही। पहिला हा प्रश्न आहे। दुसरा, वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। आज प्रत्येक वस्तीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या घरासमोर गटर आहे, तर जर ते गटर जर तुंबलं तर त्या गटरीतलं घाणीचं जे जंतू आहेत ते डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये जातात आणि घरामधल्या जे लहान लेकरं असतात त्याचं त्यांना डायरेक्ट संसर्ग होतो। तर याच्यामुळं अतिभयंकर असे आजार तयार होतात आणि त्याच्या उपचारासाठी एकतर त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्याच्यामुळं त्यांना स्वतःचं म्हणजे लहान लेकरांना किंवा महिलांना, पुरुषांना स्वतःचा जीव गमवावा लागतो। अशा पद्धतीने आरोग्याचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर लहान पोरांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण हळूहळू वाढत चाललं आहे। याचं कारण असं आहे की गव्हर्मेंट म्हणजे राजकारण्यांना इथल्या मुलांना एका ठराविक गोष्टीमध्ये गुंतून ठेवायचं आहे। त्यांना स्वतःचं विकास करण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी काही साधनं उपलब्ध करून द्यायचे नसतात। म्हणजे आपण एखादं जर गोष्ट पकडला, एखादा मुलगा जर काहीतरी चुकीच्या संगतीला लागला तर त्याला आपण जबाबदार त्यांच्या घरच्यांना म्हणतो। तसंच आहे, जर देशातले किंवा राज्यातले किंवा शहरातले नागरिक जर व्यवस्थित नसतील तर त्याला जबाबदार हा सरकार असतो। जर सरकारने त्यांना व्यवस्थित गोष्टी उपलब्ध करून दिल्या नाहीत, लहान पोरांनी एका विशिष्ट स्वतःमधली कलागुण एका विशिष्ट गोष्टीमध्ये गुंतून नाही ठेवल्या तर त्यांचं स्वतःचं नेतृत्व हे गुन्हेगारीसारख्या ठिकाणी दाखवावं लागतं। त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये एक संस्कार वर्ग, क्रीडांगण आणि अभ्यासिका अशा गोष्टी आमच्या परिसरात तर कुठं दिसत नाही।